परवा दिवशी ज्या साडीवर व्हिडिओ केला तीच साडी आज आहे. आणि ज्या गोष्टीविषयी मी परवा दिवशी व्हिडिओ केला होता त्याच गोष्टीबद्दल मी आज बोलणार आहे. तर परवा दिवशी मी जे सांगितलं होतं की नाही, बहीण नाही भावाबद्दल मी 4 ओळी लिहिल्या होत्या आणि त्या पाठवल्या होत्या. तर त्याला म्हणजे ह्या महिन्यात माझा कुठलाच व्हिडिओ चांगला चालला नाही. त्या मानानं तोच व्हिडिओ चांगला चालला जो की ह्या साडीवर केलेला. आणि तो होता भावाविषयी, जे की ज्यांना नाही भाऊ त्या मुलीच्या मनातल्या भावना अशा मी सांगितल्या होत्या. आणि खरं सांगतात त्याला इतका प्रतिसाद दिला. ह्या महिन्यात माझा पहिला व्हिडिओ असा आहे की जो चांगल्या प्रकारे चालला. आणि काही ताईंच्या कमेंट होते की आम्हाला भाऊ नाही किंवा आम्हाला त्याची आठवण येते, कदाचित तो आमच्याजवळ असता तर खूप चांगलं झालं असतं, भरपूर. आणि काही ताईंची अशी कमेंट येते की आम्ही तिघी बहिणी आहे की आत्ता आम्ही आहे म्हणून आता आई वडिलांबरोबर कोणीच नाही, त्यामुळे त्या गोष्टीचं वाईट वाटते. तसंच आता हे गोष्ट आई-वडिलांना मुलगा नाही आणि आपल्याला भाऊ नाही ह्या गोष्टीचं तर दुःख सगळ्यांनाच असणार आहे. कारण ज्याला भाऊ नसतो ना त्या मुलींच्या मनातली भावना किंवा तुमच्या मनात काय आहे मला माहीत नाही, पण मी माझ्या मनातलं सांगते. कधी मला वाईट वाटायचं ज्यावेळेस आम्ही लहान होतो. म्हणजे मी मोठी आहे सगळ्यात आणि माझ्यानंतर भरपूर अंतर आहे माझ्या राहिलेल्या बहिणींच्यात. मग त्यांचं काही एवढं नव्हतं, त्या एकामागे एक एकमेकीला होत्या. पण मी माझं वैयक्तिक सांगते की एकतर मी मोठी, लहान बहिणी खूपच लहान. आणि त्यात म्हणजे मला चुलत भाऊ आहेत. पण ते कधी घरी असायचे, कधी नसायचे. कधी त्यांच्या बहिणींच्या बरोबर राखी पौर्णिमा झाली की ते बाहेर जायचे. तर एक भाऊ तर लांबच होता, मुंबईला होता. त्यामुळे त्याचा काही विषयच नाही. जो जवळ आहे त्याला पण आम्ही राखी बांधायचो. पण काय म्हणतात ना, म्हणजे आहेत मला चुलत भाऊ पण चांगले आहेत माझे. पण म्हणतात ना, जो सख्ख्या भावाची जागा, सख्खा भाऊ हाच आपल्या बहिणींसाठी होतो किंवा सख्ख्या भावाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मला चुलत भाऊ तर आहेत, चांगलेच आहेत. पण माझी जी सख्ख्या भावनाची जी अपेक्षा होती, सख्ख्या भावाविषयी जी अपेक्षा होती, ती आत्तापर्यंत ती अपुरीच राहिल्या. आणि भरपूर अशा अपेक्षा होत्या, इच्छा होत्या. त्यातली एक इच्छा म्हणजे काय माहिती आहे का? मी ज्यावेळेस शाळेत होती की नाही, त्यावेळेस सगळे भाऊ म्हणजे शाळेत गेल्यानंतर समजा आज राखी पौर्णिमा झाली आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर ना सगळ्या बहिणी सांगायच्या की माझ्या ह्या भावाने हे घेतलं, माझ्या त्या भावानं ते घेतलं. आणि मी मात्र बघत बसायची की कुणीच मला काय नाही घेतलं. मग 2-3 राखी पौर्णिमा अशा झाल्या की सगळ्या भरपूर दाखवायच्या आणि काय काय घेतलं ते ते घेऊन यायच्या दाखवायला. आणि माझ्याकडे कधीच काही नसायचं. मग मी एकदा रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो त्याची पण स्टोरी सांगते. मी भावाचा उपवास तर करायची, पण मला वाईट वाटायचं राखी पौर्णिमे दिवशी की मग मी एक दिवस इतकी रडत होती. तर मग माझी मम्मी आली जवळ आणि मला म्हटली की इथून पुढं भावाचा उपवास करायचा नाही. जर देवानं आपल्याला भाऊ दिलेलाच नाही तर कुठल्याही भावाचा उपवास करायचा नाही. मग म्हटलं राहू दे भावाचा, मी देवाचा करते तर काय नाही. ज्या देवानं आपल्याला भाऊ दिलेला नाही ना, मग त्या भावाचा पण करायचा नाही आणि त्या देवाचा पण करायचा नाही, असं माझ्या मम्मीनं सांगितलं. आणि मोठं झालेल्याची अपेक्षा काय सांगते की प्रत्येक मुलगीचं लग्न झाल्यानंतर तिला असं वाटतं, म्हणजे माझ्या लग्नातली पण एक अपेक्षा सांगते की मला असं वाटायचं की माझ्या 2 चुलत बहिणींची लग्न झाली. त्याच्यात ना माझा चुलत भाऊ इतका रडला होता आणि मला असं वाटायचं की त्यानं माझ्या पण लग्नात रडावं. पण त्यावेळेसच म्हणजे ज्यावेळेस मी घरी येणार होते, म्हणजे इकडे येणार होते, त्याच वेळेस तो लांब गेला होता कदाचित. पण त्यांना तो माझ्या दोन्ही बहीण म्हणजे भरपूर रडला होता. म्हणजे तो आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का, ज्यावेळेस आपण मोठं होतो, आपलं लग्न होतं, त्यावेळेस आपली अपेक्षा असते की आपल्या भावानं आपल्याला सासरी न्यायला यावं किंवा किंवा राखी पौर्णिमे दिवशी आपला तो सण साजरा करायला यावं. तर त्या गोष्टी ती अपेक्षा सुद्धा माझ्या अधुरीच राहिली. सेम तसं की लहानपणी जी राहिली होती तीच मोठेपणी पण राहिली. त्यामुळं मला कधी-कधी भावाची उणीव थोडीशी जाणवते. आणि खरंच खूप ताईंनी मला कमेंट केल्या. मग म्हटलं आपली पण थोडीशी व्यथा मांडावी म्हणून मी हा व्हिडिओ केला. तर काही नाही, काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही. भाऊ असो नसो आपणच आई-वडिलांची मुलं आहोत. आणि मी आत्तापर्यंत माझ्या आई मुलगा म्हणूनच काम केलं आहे आणि अजूनही करते. मी त्यांना मुलगा नाही असं जाणवून देत नाही. मी त्यांना म्हणजे त्यांना ज्यावेळेस माझी गरज असते त्यावेळेस मी उभी राहते आणि अखंड राहणार आहे. तसंच आपल्या आई-वडिलांना जरी मुलगा नसेल तर आपण आयुष्यभर त्यांना मी मुलांसारखं काम पण केलंय, त्यांना काम पण करू लागलोय आणि आयुष्यभर त्यांच्याबरोबर पण राहणार आहे.